तुमच्या घरी हे बंद करा, अजिबात चालणार नाही. गावठाणाचे जे लोक अनभिज्ञ आहेत, मला काय माहिती नाही, 4-4 गावांचे गावठाणाचे प्रश्न आहेत, काय केलं मला उत्तर पाहिजे लेखी, आणि हा कार्यक्रम तुम्ही कसा हे करता ते पण मला लेखी पाहिजे. मी करतो काय ट्राय 7 महिने आपण तुमच्याकडेच आहे. आपण चांगले कार्यक्रम करता, 100% मी त्याबरोबर सोबत असतो, पण या प्रश्नांची उत्तर मला पाहिजे. 4-4 गावांचे गावठाणाचे प्रश्न आहेत. आज खरेदी एक मिनिट खरेदी कोटा ठरतोय, काय काय करणार? म्हणजे तुम्ही प्रशासन सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक करताय. लांचे, कोशेटवाडी, कामनगाव, खेळवा, सर्वसामान्य गावामध्ये भांडण लावताय. कोण जबाबदार याला? कसली भांडण म्हणजे हे बघा ना, हे कागद काय प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या, मला लेखी द्या. हे आता दिलेला 7 महिने उत्तर का नाही दिलं लेखी द्या मला. आज तू शासनदार आहे ना, मला माझं उत्तर आलोय. तुम्ही म्हणताय की मी प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. मला तहसीलदार नसताना तुम्ही कसे काय कार्यक्रम घेताय? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. सर्वसामान्य शेतकरी काय करणार? खरेदी रस्ता तुमच्या कार्यालयांतर्गत होतो, तो मोठा ठरवला जातो तुम्ही, आणि सर्वसामान्यांच्या गावामध्ये सर्वसामान्यांची भांडणं लागतायत. हा नुसता गावातून कार्यक्रम घेणं अजिबात नाही. यासाठी शासनानं हा उपक्रम राबवलाय. सर्वसामान्यांची संपर्कावरती साधता 7 महिने अर्जाचं उत्तर नाही. मला याचं लेखी पाहिजे, मी त्याला करण्याचा तक्रार करतो. त्या अर्जाचं उत्तर दिलं आहे अजून कधी वाढदिवस साजरा करताय का? आपली साधी मुली लागते आहे तर साहेब अजिबात नाही. शांत बसलो आपण माहिती त्याचा नंबर बरोबर आहे. विषय तो माझ्याकडे आला तो मान्य पाठवतो आणि त्याचा निर्णय घेता अधिकार वरिष्ठ अधिकार नाही. वरिष्ठ पाहिजे होते, मी हे म्हणायला आलोय. आपण 7 महिने कोणतंही उत्तर मला दिलं नाही. बरोबर आहे, तुमचं म्हणणं याचं बरोबर आहे. साहेबांनी मी तुम्हाला अडचण सांगितलं 7 महिने तुम्ही उत्तर देऊ शकत नाही. माझी अवस्था सर्वसामान्य माणसांचं काय अवस्था होता सर्व हातपुरवाचे कालम घेऊच नका, घेऊ नका. तुमच्या अर्जाचा विषय ना तो वरिष्ठ लेवलचा विषय आहे, ते माझ्या लेवलचा विषय म्हणूनच वरिष्ठ पाहिजे होते, जबाबदारी घेऊन घ्यायला पाहिजे होता. साहेब येणार होते, पण तुम्हाला अडचण सांगितली मीटिंग आहे म्हणून काय नाही. सर्वसामान्यांच्या अडचण नसतील आणि कार्यक्रम बरोबर आहे, पण तुमच्या कामासाठी मी तुमच्याबरोबर तयार आहे. माझ्या साक्षीदारच आहे तुम्ही. तुम्ही जरी बोलला तुमच्या तुम्ही सगळ्या माणसं आहे, लोक द्यात आपण. मी सगळ्यात तुमच्यापेक्षा लहान आहे. अण्णासाहेब यांचं जे गावठाण आहे सोंदेश्वर मध्ये, सोंदेश्वरच्या 7 आणि त्याच्यावर पूर्णपणे हळवा ग्रामपंचायत हक्क सांगते. पण अतिक्रमण त्यांच्यात केलंय. जागा त्यांचा स्वतःचा दस्त आहे, खरेदी जागा आहे त्यांची, म्हणजे त्या काळची. पण आताही त्याच्यावर जो अन्याय होत असेल तर खरोखर त्यांचं काही चुकीचं नाही हो. तो तापायला म्हणजे एकमेव त्याच्यावर म्हणजे जवळजवळ 20 वर्षांचा अन्यायच होतो. या त्यांनी काय वाढवायचं म्हणलं की सगळी त्याच्यावर उठत आहे. पण त्याचा 7-12 तुम्हाला त्यानं मोफत तुम्ही दिले नाही शासनानं, किंवा गावानं त्याला मोफत दिली नाही. त्याची खरेदी आहे आणि त्याचा दस्त मारलेला आहे. जर त्याचा दस्त चुकीचा ठरत असेल मग त्याचं म्हणणं बरोबर आहे, शासन करते तरी काय म्हणून. माझी विनंती आहे, तुम्ही खरेदी असतो कोटा ठरवा. बाकी काय मला मनाने काय सांगितलं की तुमचा अर्ज आलाय आम्हाला मान्य आहे, माझ्या हक्कात ते नाही, वरिष्ठांच्याकडे आहे. तुमच्या बरोबर पान साहेब तहसीलदारांच्याकडे पाहिजे तर मी येतो, तुमचा मार्ग आम्ही मोकळा करू. हा विषय इथंच थांबतो म्हणा, थोडं त्यांना सहकार्य काय तुमचा विषय प्रांतांच्याकडे आहे, तहसीलदारांच्याकडे ते स्वतः यायला असं उत्तर साहेब लेखी दिले पाहिजे ना. मी ते आमच्या समोर जनगणना हा शब्द दिलेला आहे, त्याच्यापेक्षा लेखीची काय गरज आहे? जर नाही तुम्हाला सहकार्य केलं आम्हाला विचारा, आम्ही त्यांना भेटू. काय लेखी टाकीची गरज आहे? समाधानसाठी जे पाहिजे देतील लेखी.
पण त्या अविश्वास दाखवलं एवढं माणूस स्वतः यायला तयार आहे म्हणतोय आणि परिस्थिती बरोबर अण्णांनी सांगितलं ना ईश्वर सर्कल कोण असतं ते म्हटलं असं जंगल म्हणण्याच्या बाबतीमध्ये ते नाही. त्याला आभार म्हणा सर, आभार पण अर्जुनांचं मतदान बरोबर 2 मिनिटं अण्णा ऐका या ठिकाणी ज्यांचे अर्ज पूर्वी 2 मिनिटांना ज्यांचे अर्ज पूर्वी आलेले आहेत त्यांचे वाटप झाले, पण ज्यांच्या नोंदी अजून व्हायचे आहेत ज्यांचे अर्ज द्यायचे आहेत त्यांनी आता जे तलाठी ज्या गावचे आहेत त्यांच्याकडे द्या, त्यांच्या नोटीस सुद्धा त्या ठिकाणी केल्या जातील. बरोबर